मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सारी रात्र वर्सोवा कोळीवाड्यात होळीची धम्माल करून रंग घेऊन आम्ही दुपारी 4 नंतर घरी पोहोचलो. कॉलनीतले शेजारी पाजारी एरवी देखील एक वेगळंच जोडपं म्हणून आमच्याकडे पाहायचे आणि आज तर रंगात भिजून तोंड आणि कपडे रंगाने माखून आम्ही घरी आल्यामुळे अगदी विदूषकांकडे पाहावं तशी कंपनी आम्हा दोघांकडे पाहत उभी होती. पण पहिल्यापासूनच आम्ही आपण बरे आणि आपलं काम बरं अशी वृत्ती ठेवल्यामुळे आम्ही घरात शिरल्यावर इतरही दारं बंद झाली. कसा वाटला आमचा होळीचा सण? रंगाने भिजलेला पंजाबी ड्रेस बदलत पारूने विचारलं. सारी रात्रभर कोळी मित्र-मैत्रिणींबरोबर होळीच्या उबदार आगीभोवती ताडी आणि दारू पिऊन मी व पारू बेभान नाचलो होतो. त्यानंतर सकाळपासून धुळवडीला सुरुवात झाली ती 3ला जेवण आटोपेपर्यंत. खरंच खूप धमाल आली हा. होळी सण फार मोठा आमचा. दरवर्षाला आम्ही साजरा करतो. पण दारू खूप झाली आणि खाणंही. चालतं वर्षातून एक दिवस. तुझ्या डाएटिंगचा सत्यानाश झाला. वस्कन माझ्यावरती डाफरत पारू म्हणाली. इतके दिवस तुम्ही मला इतकं खाणं-पिणं कमी करायला लावलंत सारंग. तेव्हा मी काही बोलले नाही. पण होळीच्या मोठ्या सणाला तरी. मला एकदम वाईट वाटलं. बरोबर होतं पारूचं. केवळ माझ्या हट्टापायी तिने तिच्या सगळ्या सवयी बदलल्या. मी म्हणेन ते बेचव आणि निरस अन्न खायला तिने कधीच नकार दिला नव्हता. आज इतक्या दिवसांनी मनसोक्त खाल्लं प्यायलं होतं पारूने आणि मीही. पण का कुणास ठाऊक माझ्या तोंडातून तसं निघालं आणि ती दुखावली गेली. बेसिनवरती आपल्या चेहऱ्यावरचा रंग धुत असताना मी तिच्याजवळ गेलो. पाठीवरती हात ठेवून म्हटलं, आय एम सॉरी पारू. खरंच मी असं बोलायला नको होतं. साबण लावलेला चेहरा तसाच डोळे मिटून तिने माझ्याकडे वळवला आणि म्हणाली, कुणासाठी करते मी सारं सारंग? तुमच्यासाठीच ना. आणि तुम्हाला जर त्याची काही किंमत नाही पारू नाही. मला मान्य आहे. तू खरंच कधीही तक्रार केली नाही साजवत. म्हणूनच तर मी सॉरी म्हटलं ना. मी तिला आवेगाने जवळ घेतलं. अहो, अहो मला साबण तर धुऊ दे. म्हणून तिने दूर होत बेसिनमध्ये तोंड घातलं. तिचा पंजाबी ड्रेस रंगात आणि आता पाण्याने भिजल्यामुळे अंगाला चिप्प बसला होता. मला राहावेच ना आणि मी तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली. त्या रंगलेल्या अवस्थेतच आम्ही बेडवर पडलो आणि बेडवरची चादरही आमच्या शृंगारामध्ये रंगून गेली. मला जाग आली तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. तप्त शृंगाराच्या श्रमाने शिनून आणि शिवाय रात्रभराच्या जागरणाने आम्ही दोघेही तसेच झोपी गेलो एकमेकांच्या कुशीत. पारू सुद्धा जागी झाली. डोळे चोळीत चोळीत म्हणाली, हे असे आहात तुम्ही. अंघोळ पण नाही करू दिलीत. चला आता अंघोळीला. खूप भूक पण लागले. आपण असं करूया का? कसं? अंघोळ करून मस्तपैकी बाहेर जाऊयात जेवायला. नको नको. आधीच आज दुपारी आणि काल चिक्कार खाणं झालंय. आज एकदम स्ट्रिक्ट डाएट. अरे वा. पण पोटात आग पडले त्याचं काय? उकडलेल्या भाज्या खाऊया ना. पारू डोंट बी नॉटी. आज मला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय. काल तुझ्या घरची ताडीत केलेली भजी खाऊन तोंड चाळवले माझं. पण खूप तेलकट खायचं नाही ना आज. तुला काय खावंसं वाटतंय पारू? सांगू का? पावभाजी. पण बटर नको ना. पारुल सारंग ह्या नावाचा पोर्टफोलिओ निरनिराळ्या वेशांत, पोझेसमध्ये आणि क्लोजअप्स घेऊन 3 लीडिंग ॲड एजन्सीजकडे पोहोचला आणि मॉडेलिंगच्या वर्तुळात एक वादळ उठलं. माझ्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून मी पारूला ऑफर्सची लेटर्स आलेली दाखवली. तिन्ही एजन्सीजनं तिला अर्जंटली बोलावलं होतं आणि फक्त आमच्याच एजन्सीसाठी काम करावं अशी गळ घातली. पारूला ह्या धंद्यातली काहीच माहिती नसल्यामुळे तिने सर्व निर्णय माझ्यावरच सोपवले. माझ्या मते कुठल्याही एका एजन्सीसाठीच कॉन्ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आलं की बाहेर काम करता येणार नाही. मी स्वतःच फ्रीलान्स फोटोग्राफर असल्याने मी कोणाच्याही बंधनात किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलो नव्हतो.
पारूनेही स्वतंत्र राहूनच कामं स्वीकारावी हे तिलाही पटलं आणि पहिल्या असाइनमेंटसाठी पारूला साईन करण्यासाठी ॲडझिस्ट कंपनीचे डायरेक्टर पॉली नंदवानी आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर अजितेम सीमासकट आमच्या घरी आले. प्रत्यक्षात सीमाने ते सर्वजण येण्या अगोदरच पारूला मेकअप करून तयार केलं होतंच. पारूने जांभळ्या रंगाचा टाईट फ्रॉक आणि मॅचिंग हेअरबँड केसांना लावला होता. पोर्टफोलिओपेक्षा प्रत्यक्षात पारू इतकी सुंदर दिसत होती की पॉली नंदवानी तिच्याकडे पाहतच राहिला. कुठे होतीस तू इतके दिवस सुंदरी? पारूच्या जवळ जाऊन तिचा हात धरीत पॉली म्हणाला. पारू एकदम ऑकवर्ड झाली. मला काही विशेष वाटलं नाही, कारण ॲड एजन्सीजवाले मॉडेल्सच्या अंगाला नेहमी सहजपणे हात लावत असतात हे मला माहीत होतं. परपुरुषाच्या स्पर्शाची सवय नसल्याने पारूने अंग चोरून मान खाली घातली. तू फोटोपेक्षा अधिकच सेक्सी आहेस डार्लिंग. पॉली अगदी तिला जवळच घेत म्हणू लागला. आमच्यासाठी काम करणार ना राणी? वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट करून टाकूया. पारूने अलगदपणे त्याचे हात दूर केले आणि ती म्हणाली, मिस्टर नंदवानी, ते सगळे निर्णय माझे पतीच घेतील. काय घेणार आपण? तू काही दिलंस तरी ते आवडेल ग. धुंदपणे तिच्या अंगावरून नजर फिरवीत पॉली म्हणाला. पारू अगदी कॅटवॉक करीत किचनमध्ये गेली. सीमाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत कौतुक भरलेलं होतं. अजितेम आणि पॉली कॉन्ट्रॅक्ट्स पेपर काढून तयारी करू लागले. लंडन डाएट बिअरचे 3 ग्लास, वेफर्स आणि 2 पाण्याचे ग्लास भरून ट्रेमध्ये पारू घेऊन आली. वॉव, बिअर, दॅट्स द ग्रेट. तिघांनीही आपापले ग्लास उंचावले. हे काय चंद्रा, तू आणि पारू नाही घेणार? सीमाने विचारलं. नो, वी आर ऑन अ स्ट्रिक्ट डाएट. स्टाईलमध्ये केसांवरून हात फिरवीत पारू म्हणाली. येस, बट दिस इज अ डाएट बिअर, बट लॉट्स ऑफ कॅलरीज. आम्ही मिनरल वॉटर घेतो, पारूने सांगितलं. चिअर्स, चिअर्स टू पारुल सारंग ऑन हर डेब्यू ॲज अवर मॉडेल, पॉलीने घोषणा केली. सगळ्यांनी ग्लासेस एकमेकांना लावले आणि चिअर्स म्हटलं. पाहुणे वेफर्स आणि बिअरचा आस्वाद घेत बसले. पॉलीने डनहिल सिगारेट काढून सगळ्यांबरोबर मलाही ऑफर केली. नो थँक्स, सिगरेट सोडले मी. मी शांतपणाने नकार दिला. माय गॉड चंद्रा, हे कधीपासून? सीमाने विचारलं. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं ना परवाच, तेव्हापासून. अरे वा, पारू किती बदललाय चंद्रा तुझ्यामुळे. आणि सीमा, मी नाही का ग बदलले? पारूने विचारलं. ऑफकोर्स, ऑफकोर्स, तुला तर तुझे आई वडीलही ओळखणं आता शक्य नाही. सीमाने कॉम्प्लिमेंट्स दिल्या. आता जेवणाची तयारी करते, पारू ग्लास ठेवीत म्हणाली. नो नो पारुल, वी आर इन अ हरी. तू पेपर साईन कर आणि आपण शेड्यूल फिक्स करूया. ते चंद्रा वाचेल आणि मग मी साईन करेन. ब्ल्यू हेवन बिअरसाठी पारूचं पहिलं शेड्यूल सुरू झालं आणि शूटिंगसाठी अर्थातच मलाच कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे फोटोग्राफीला मी, ड्रेस डिझायनिंगला सीमा, मेकअपला बोरसे आणि डायरेक्शनला अजितेम अशी घरचीच टीम असल्यामुळे पारू एकदम रिलॅक्स होती. ब्ल्यू हेवन बनवणाऱ्या मॉडर्न ब्रुवरीजचे मार्केटिंग डायरेक्टर नायरही शूटिंगला क्लायंट म्हणून आले होते. कॅलेंडरवरचा पारूचा बिकिनीमधला शॉट घेऊन कम टू ब्ल्यू हेवन अशी बिअरची ॲड करायची पहिली असाइनमेंट होती. पहिल्याच शॉटला बिकिनी घालून पोझिंग करायचं म्हणून पारू काहीशी बावरली होती. किती बारीक डिझाईन केलेस ग बिकिनी, पारूने आरशात पाहून म्हटलं. मायक्रो म्हणतात त्या स्टाईलची आहे. सीमाने पारूच्या बिकिनीचा पट्टा पाठीवरती लावत म्हटलं. काय बेफाम दिसते आहेस बघ तू, सीमा तिला जवळ घेत म्हणाली. लाज वाटते मला अशी पोज द्यायची. काही नाही ग, छान देशील तू शॉट, आणि शॉट घेणारे चंद्राच ना. हो, पण ते नवीन कोण कोण आले आहेत ना. तू फक्त चंद्राच्या लेन्सकडे पहा बस. चल, ऑल द बेस्ट, थँक्स. पारू तयार होऊन सेटवर अंगावरती टॉवेल गुंडाळून आली. मी लाईटमनला हाताशी धरून हवं तसं लाइटिंग करून तयारीत होतो. पोर्टफोलिओसाठी पारूकडून अनेक शॉट्स घेतले होतेच, त्यामुळे मला कशा पोजेस लागतात हे तिला पाठ होतं. पण आज प्रथमच प्रोफेशनल मॉडेल म्हणून फर्स्ट शॉट द्यायला पारुल सारंग माझ्या पुढ्यात उभी होती. मी तिच्याजवळ गेलो. आता ती माझी पत्नी आहे हे मी विसरलो होतो. आता माझ्या दृष्टीने ती फक्त एक ऑब्जेक्ट होती आणि माझ्यातल्या कलाकाराला, तिच्यातल्या सौंदर्याला
जगापुढे जास्तीत जास्त चांगल्या स्वरूपात प्रकट करायचं आवाहन माझ्यापुढे होतं. हरिणीसारख्या बावरल्या नजरेने पारूने माझ्या डोळ्यात पाहिलं. मी तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हटलं, पारू, आज तुझी आयुष्यातली सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे. आज तू जितका चांगला शॉट देशील ना, तेवढी तू मोठी मॉडेल बनशील. मला खूप टेन्शन आले सारंग. टॉवेल खांद्यावरती गच्च आवळीत पारू म्हणाली, डोंट वरी, मी आहे ना समोर. जस्ट रिलॅक्स. अवतीभवती कोणीही नाहीये. तुला फक्त माझ्या कॅमेऱ्याची लेन्स दिसणार आहे. ओके? बाकी सगळं विसरून जा. गुड लक. असं म्हणत मी तिच्या अंगावरचा टॉवेल काढून टाकला. शरीरसौष्ठवाची अप्रतिम पुतळी 2 पीस बिकिनीमध्ये माझ्या समोर उभी ठाकली. तिचे केस अस्ताव्यस्त वाईल्ड दिसण्यासाठी बोरसेने बोटांनी हलवले. तिच्यावरती मेकअपचा फायनल टच दिला. रामनने लाइटिंगचा परफेक्ट इफेक्ट दिला. नायर आणि पॉली अजितेमसह पारूच्या सौंदर्याकडे डोळे दिपून पाहत राहिले. सीमा माझ्या शेजारी उभी राहिली व गप्प राहून पारूला खुणेनेच धीर देऊ लागली. सर्व काही तयार होतं. मी भरपूर श्वास छातीत भरून घेतला आणि कॅमेऱ्याला डोळा लावला. पारू स्तब्ध पुतळ्यासारखी. रेडी? पारू रिलॅक्स. मान थोडी तिरकी. फेस द कॅमेरा. वाईल्ड एक्सप्रेशन. म्हणून मी ओरडलो आणि डोळ्यांमध्ये अप्रतिम सेक्सी भाव आणीत पारूने पोज दिली. ओके, होल्ड इट. असं म्हणून मी पट्टापट क्लिक करीत गेलो. बिकिनीच्या विविध अँगल्समधून पारूचे एकामागे एक सुंदर शॉट्स मी घेत गेलो. शॉट ओके. इझी बेबी. कपाळावरचा घाम पुशीत मी पारूजवळ गेलो. सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला. मी आवेगाने पारूला जवळ घेतलं. हेवा वाटून बाकीच्यांची तोंड हिरमुसल्यासारखी वाटली. यू हॅव मेड इट पारू. ब्रावो. खुश होत मी पारूला म्हणालो. पराशराने मत्स्यगंधेला कस्तुरी गंध दिला होता एकेकाळी. आज माझ्या मत्स्यगंधेला मीही.